मित्रांनो, तुम्ही भगवा आतंकी आणि भगवा आतंकवाद हा शब्द नक्कीच ऐकला असाल. आता भगवा आतंकी कोण आहे? तर हिंदुत्व, सनातनी. आणि भगवा आतंकवाद कोणाचा आहे? तर सनातनीयांचा, हिंदूंचा. आता त्याला स्वरूप मिळालेलं आहे. ते स्वरूप, त्याचं नाव, त्याचं नामांतर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता परत त्याच्यामध्ये एकाच्या नावाची भर पडली, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. मला काय वाटते मित्रांनो, भगवा आतंकी आहे का? आणि जर तो असता तर त्यांनी तो एकच मालेगाव गावचा बॉम्बस्फोट का केला, याचंही उत्तर विचारावं. आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा करावी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही जी माझी मागणी आहे ही योग्य आहे का? वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, तुम्ही भगवा आतंकी आणि भगवा आतंकवाद हा शब्द नक्कीच ऐकला असाल. आता भगवा आतंकी कोण आहे? तर हिंदुत्व, सनातनी. आणि भगवा आतंकवाद कोणाचा आहे? तर सनातनीयांचा, हिंदूंचा. आता त्याला स्वरूप मिळालेलं आहे. ते स्वरूप, त्याचं नाव, त्याचं नामांतर हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. पण हे आता कधी कळते? तर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला त्यावेळेला. मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला त्यावेळेला. त्या निकालामध्ये साध्वी प्रज्ञा आणि पुरोहित, कर्नल पुरोहित आणि त्यांच्यासोबत असलेले जे काय आरोपी होते त्यांच्यावरती आरोपाचा ठपका लावला होता, ते सगळे बाइज्जत बरी झाले. त्यांची सुटका झालेली आहे. आता ही सुटका झाल्यानंतर अनेकांनी आपापले अकलेचे तारे तोडले. त्याच्यावरती अनेक प्रकारची वक्तव्य झाली. पण मित्रांनो, हा भगवा आतंकवाद बनवण्याचं कारण काय होतं? त्याच्यामागे उद्देश काय होता? उद्दिष्ट काय होती? हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण आज तागायत जे काय बॉम्बस्फोट झाले, आतंकी हमले झाले, हे सगळे आतंकी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे ज्या काय घटना घडल्या, त्या घटनेच्या मागे इस्लाम होतं, मुसलमान होते. आणि या मुसलमानांना वाचवण्यासाठी, या इस्लामिक कट्टरपंथीयांना वाचवण्यासाठी हा एक मनगढंत विषय निर्माण केला होता. ही गोष्ट निर्माण केली, ही कहाणी निर्माण केली होती. ते म्हणजे भगवा आतंकवाद. आणि भगवा आतंकवाद घोषित करणारे कोण? हे मनगढंत कहाणी, ही गोष्ट बनवणारे कोण आहेत? तर काँग्रेसी. त्यावेळी दिग्विजय सिंग म्हणा किंवा ते सुशीलकुमार शिंदे म्हणा, यांनी याला भगवा आतंकी म्हणून घोषित केलं होतं. मित्रांनो, काय गंमत आहे की नाही? हा देश बहुसंख्याने हिंदूंचा आहे, सनातनीयांचा आहे. आणि इथे वरचेवर हत्या कोणाची होती आहे? निर्गुण हत्या कोणाची होती आहे? तर सनातनींची. काश्मीरमध्ये काय घडलं? त्या हिंदूंना तिथून पलायन का करावं लागलं? हिंदूंच्या आया बहिणीची इज्जत का लुटली गेली? तर इस्लामचं उद्धतीकरण. त्यामुळे त्या हिंदूंना तिथून पलायन करावं लागलं, त्यांची कत्तल झाली, आया बहिणींची इज्जत लुटली गेली. पण शेवटी काय, कुठेतरी कधीतरी हिंदूंना आतंकवादी बनवणं गरजेचं आहे. चला, आपण एखाद्या वेळेस ते मान्य करू, हिंदू हा आतंकवादी आहे, हिंदुत्व हे आतंकवादी आहे. मग मित्रांनो, हा एकच घटना का घडली? हा माझा एक प्रश्न आहे. कुठल्याही सरकारला, मग ते काँग्रेस असो किंवा वर्तमान सरकार असो, कोणतंही सरकार असो,
जे ह्याला मान्यता देत आहेत हिंदू आतंकवादी आहे म्हणून, मग एकच घटना काय घडली, त्यानंतर हिंदू आतंकी का बनला नाही, त्यांनी जाऊन धर्म विचारून गोळ्या का नाही घातल्या, हा एक प्रश्न आहे माझा. तुम्हाला काय वाटते, हा प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मग त्यानंतर हा एकच घटना का घडली, त्याच्यानंतर असे असंख्य प्रसंग आले होते यावेळी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. हिंदू आहत झाला होता, दुःखी झाला होता, कष्टी झाला होता. मग त्यावेळी हिंदूंनी अशा ह्या कारवाया का नाही केल्या, तो आतंकी का नाही बनला, याचं उत्तर या नेत्यांनी द्यावं, यांनी या हिंदूंना, हिंदुत्वाला, सनातनीला आतंकी म्हणून घोषित केलं. मित्रांनो, आता नुकतंच या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे त्यापूर्वीचा, त्यांनीही आपल्या अकलेचे तारे तोडले आणि त्यांनी अगदी भर संसदेमध्ये त्या सिंदूर ऑपरेशनला एक मजाक म्हणून करार दिला. मजाक, मस्करी, भंकस. म्हणजे बघा यांची मनोवृत्ती काय आहे, यांना नक्की काय सांगायचं आहे, कोणाचा सपोर्ट करायचं आहे, कोणाची बाजू मांडायची आहे, पाकिस्तानची, अमेरिकेची, कोणाची, कुठल्या विरोधकाची, कुठल्या विरोधी विदेशी आक्रांताची, किंवा विरोधी जे विदेशी आहेत, ज्या ताकद आहेत, ज्या शक्ती आहेत, ह्यांना महिमामंडन करायचं आहे का, त्यांना काय नक्की करायचं आहे? ह्या सुशील कुमार शिंदे यांच्या मुलींना काय नक्की साध्य करायचं होतं, सिद्ध करायचं होतं, हे उत्तर त्यांनी द्यावं. मित्रांनो, आता ह्या निकालानंतर ATSचा एक पूर्व अधिकारी यांनी जे खुलासे केले आहेत ना, यांनी जे गौप्यस्फोट केले आहेत, त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी खुलासेवार वास्तविक आपल्या नजरेसमोर आलेले आहेत. म्हणजे जबरदस्तीने, जोर जबरदस्तीने हिंदू आतंकवादी बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मित्रांनो, ते अधिकारी कोण आहेत? महबूब मुजावर. त्यांनी आपलं जे वक्तव्य दिलं आहे, त्यांनी जी प्रेसला, वृत्तवाहिनी संस्थेला आपली मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीतून त्यांनी हे मान्य केलेलं आहे. त्यावेळीचे परमवीर सिंग यांनी दिलेले आदेश, ते कशा प्रकारचे आदेश होते? आता परमवीर सिंग यांचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तुम्हाला माहितीच आहे. ही व्यक्ती कशी होती, किती भ्रष्ट आहे, याचाच अर्थ समजून घ्या मित्रांनो. म्हणजे काँग्रेस नक्की काय करत होती. आणि ह्याच दरम्यान त्यांनी स्वयंसेवक संघ यांचे सर्वेसर्वा श्रेष्ठ भागवत यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला होता, यांच्याही वरती आरोप लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनाही त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता ह्या बॉम्बस्फोटच्या गुन्ह्यामध्ये. मित्रांनो, म्हणजे किती मोठं षडयंत्र होतं, आणि हे षडयंत्र समजून घेणं गरजेचं आहे. मग हे षडयंत्र रचण्याच्या मागचा उद्देश मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे, बोललो आहे, की इस्लामचं उदात्तीकरण करणं, यासाठी दुसरी बाजू मांडणे, म्हणजे भगवा आतंकवाद निर्माण करणं, हाच एकमेव उद्देश होता. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ह्या ज्या काय घटना घडत आहेत, ह्या काय गोष्टी घडत आहेत, हे जे काय काँग्रेस पोर्ट्रेट करत होतं, चित्र रंगवत होतं, हे तुम्हाला मान्य आहे का? ह्या अशा प्रकारचे हे नेते तुम्हाला मान्य आहेत का? मित्रांनो, काय नेमकं काय? आता राहुल गांधी संसदेमध्ये उभे राहून ज्या प्रकारे ट्रम्पच्याबद्दल आपलं मत व्यक्त करत आहेत, संसदेच्या बाहेर जाऊन ट्रम्पने सांगितलेल्या गोष्टीला कसं 100% मान्य करतायत, म्हणजे भारताची इकॉनॉमी कशी ढासळली आहे, कशी खड्ड्यात गेली आहे, कशी डेड इकॉनॉमी झाली आहे, हे सांगण्यासाठी पोटतिडकीने ते पत्रकारांना सामोरे जात आहे. काय नेमकं तुम्हाला साध्य करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे की नाही गंमत? हे काँग्रेसचे नेते कुठल्या थराला गेले? म्हणजे आपल्या देशाची नाचक्की होईल, आपल्या देशाचा कमीपणा होईल, याची त्यांना काळजी नाही आहे.
इथे बहुसंख्यक हिंदू आहेत, त्या हिंदूंना कसा तोंडघशी पाडता येईल, कसे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येईल, याचाच प्रयत्न काँग्रेसने आज तग्यात केला गेल्या 70 वर्षात आणि आजही ते तेच करत आहेत. मित्रांनो, ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी लक्षात आणून घेण्याचं गरजेचं आहे की इथे जे राजकारण चालू आहे हे षडयंत्री राजकारण, हे समजून घेणं, उमजून घेणं आवश्यक आहे. काय तर भगवा आतंकवाद बघा. आणि काय सांगतात आता हे पृथ्वीराज चव्हाण, त्यांचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे, ते काय म्हणत आहेत, पुराव्याअभावी यांना सोडण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की ते गुन्हेगार आहेत, ते अजूनही सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. हे जे ज्यांना सोडण्यात आलेलं आहे, ज्यांना माफ केलेलं आहे, ते काय म्हणतात, पुराव्याअभावी. अरे मग ह्या पुराव्याअभावी हा जर वाक्य वापरलं आहे न्यायालयाने, तर 2008मध्ये हा बॉम्बस्फोट झाला. 2008 पासून 2014पर्यंत यांचंच सरकार होतं. मग करा, किती वर्ष गेली त्याच्यामध्ये. त्या वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये सुद्धा काँग्रेस होतं आणि महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारसुद्धा काँग्रेसच होतं. मग तुमचंच सरकार होतं. मग त्या सरकार असताना ATS तुमच्याकडे होती, CBI तुमच्याकडे होती, सर्व सूत्र तुमच्याकडे होती. मग ह्या प्रज्ञा सिंगला किंवा पुरोहित, कर्नल पुरोहितला किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आरोपींना तुम्ही आरोपी का ठरवलं नाही, गुन्हे का त्यांच्यावरती नोंदवू शकले नाहीत, त्याचं उत्तर द्यावं. ते म्हणतात काय की जे काय त्यांच्याबद्दल एव्हिडन्स होते ते नष्ट करण्यात आले. आता गंमत आहे की नाही बघा, ज्यावेळी यांना अरेस्ट केलं गेलं, पकडलं गेलं, यांची धरपकड झाली, त्यावेळी सरकार यांचं होतं. मग कोणी नक्की केले ते पुरावे नष्ट, एव्हिडन्स नष्ट कोणी केले? काय म्हणजे काय म्हणतात त्याला, पट भी तुम्हारी और चित भी तुम्हारी, आहे की नाही गंमत. असा ते आरोप लावत आहेत. आणि वरती काय म्हणतात, आपण आता त्याला भगवा आतंकी बोलूया नको. कारण का तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. आपण त्याला भगवा आतंकी म्हणूया नको, कारण तो वारकऱ्यांचा भगवा आहे. पण आपण त्याला हिंदू आतंकी, हिंदुत्वाचा आतंकी आणि सनातनी आतंकी म्हणून बोलूया. म्हणजे बघा, नामांतरण झालं, नामकरण झालं, परत एकदा बारसं केलं. आता हे बारशाचे पेढे खायला या, लाडू खायला या, बर्फी खायला या. काय नवीन नामांतरण झालं, नवीन नामकरण झालं. ते म्हणजे कोण, सनातनी आतंकी. आणि हे कोणी केलं तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री. म्हणजे तुम्ही विचार करा, किती हलक्या दर्जाचे, किती हलक्या विचाराचे. मित्रांनो, ह्याला कारण काय माहिती आहे काय, हिंदू सनातनी, जोपर्यंत हिंदू आणि सनातनी हा शंड राहणार आणि ह्याला विरोध नाही करणार, तोपर्यंत हे असंच घटत राहणार. मी असं का म्हणतोय, कारण काही हिंदू अजून जागृत झालेले आहेत, अजून बहुसंख्यक हिंदू जागृत झालेले नाही आहेत. ते त्यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का, ते जागे झालेत कधी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी आपली चूक सुधारली. पण अजून बहुसंख्य हिंदू जागृत झालेला नाही आहे. कारण का, तो आतंकी आहे. आणि हे मान्य कोणी केलं आहे, हे सिद्ध कोणी केलं आहे, हे आरोप कोणी लावले, तर खुद्द काँग्रेसने, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी. आता परत त्याच्यामध्ये एकाच्या नावाची भर पडली, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. म्हणजे पृथ्वीराज हे नाव ठेवणं पहिलं चुकीचं आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे एक सेनानी होते, एक महात्मे होते. पण ह्या माणसाला, ह्या व्यक्तीला ते नाव देणं पहिलं आधी चुकीचं आहे. पृथ्वीराज आडनावसुद्धा तेच आहे. काय दुर्दैव आहे बघा. म्हणजे या सनातन्यांची काय दुर्दैव आहे, यांना पृथ्वीराज चव्हाण म्हणून म्हणावं लागते. काय म्हणावं आणि काय सांगावं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, भगवा आतंकी आहे का? आणि जर तो असता तर त्यांनी तो एकच मालेगाव गावचा बॉम्बस्फोट का केला, याचंही उत्तर विचारावं. जे म्हणतात की हा भगवा आतंकी आहे म्हणून, मग आम्ही मान्य करू, हां बाबा, असे 10-12 आणखीन घटना घडल्या, 10-12 सोडा, आणखीन 1-2 तरी सांगा, आणखीन एकच सांगा घटना की हिंदू आतंकवादी बनून त्याने
मुसलमानांची वध केलं आहे, मुसलमानांची हत्या केली आहे, आणि ते सुद्धा धर्म विचारून. आहे की नाही गंमत? पहलगाममध्ये घडलं ना, धर्म विचारून. मग तसं धर्म विचारून हिंदूंनी या मुसलमानांना यमसदनास का नाही पाठवलं? का यमसदनास का नाही पाठवलं? याचं उत्तर द्यावं या नेत्यांनी, त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या चाटुकारांनी, त्यांच्या हुजऱ्यांनी सुद्धा याचं उत्तर द्यावं. कोण हे नेते? तर काँग्रेसी. उत्तर द्यावं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये हिंदूंचा समावेश होता का? हे हिंदूंनी घडवलेलं बॉम्बस्फोट आहे का? कारण त्यांच्यात मुसलमान मारले गेलेत मित्रांनो. पण त्याच्यामागे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र बाहेर येणं गरजेचं आहे. मग हिंदूंनी हा बॉम्बस्फोट घडवला नसेल, आणि मी सांगतो 100% नक्की नाही आहे, आणि जे काय आरोपी म्हणून त्यांना पुढे करण्यात आलं ते याच्यात आरोपीच नाही आहे. मग आरोपी कोण आहे? याच्यातले गुन्हेगार कोण आहेत हे शोधून काढणं गरजेचं आहे. मी या सरकारला, विद्यमान सरकारला आव्हान करतोय, नम्र विनंती करतोय की त्यांनी या गुन्हेगारांना शोधून काढावं. त्यासाठी प्रयत्न करावे. भले पुराव्याचा अभाव असला तरी सुद्धा असणार कुठे नाही कुठेतरी. सुतावरून स्वर्ग गाठता येईल, पण तो स्वर्ग गाठण्यासाठी ते प्रयत्न करावे. तसेच रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झालेत त्या बॉम्बस्फोटामधून हे जे काही आरोपी पकडले होते, धरपकड झाली होती, शिक्षा त्यांना केली होती, ते गजाआड गेले होते, अशा आरोपींनासुद्धा मुक्त करण्यात आलं आहे. मग त्यांना जर मुक्त करण्यात आलं आहे तर नक्की आरोपी कोण आहे त्या बॉम्बस्फोटामधील सुद्धा? कारण त्याच्यात हजारोनी माणसं मेली, त्या ह्याच्यामध्ये बॉम्बस्फोटामध्ये हजारोनी माणसं मेली, जखमी झाले. तर त्याच्यावरतीही काय करावं? ते शोधावं, शोधून काढावं, आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा करावी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही जी माझी मागणी आहे ही योग्य आहे का? वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.